मनसेशी युती करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं आणखी एक पाऊल दिसतंय। फक्त युती नाही तर नातही जोडायचंय असं संजय राऊतांनी म्हटलं। मनसेसोबत युती करण्यासाठी ठाकरे दिलसे तयार असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। आम्ही स्वतः माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि शिवसेना हे MNS म्हणजे मनसे बरोबर राज ठाकरे यांच्या नातं जोडायला नक्कीच आमची सकारात्मक भूमिका आम्ही त्या संदर्भात ठेवलेली आहे। आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे यांची ही एकदम मनसे आणि दिलसे भूमिका आहे। मराठी माणसाचं अहित होता कामा नये। मराठी माणसाच्या मनामध्ये काही योजना असतील, काही इच्छा असतील तर त्या पूर्ण करण्याच्या संदर्भात आपल्याला मागे हटता कामा नये। येईल ना, पडद्याच्या दोऱ्या तुमच्या हातात नाही आहेत ना, नाड्या असतात त्या आमच्याच हातात आहेत। त्या पडदा कधी उघडायचा हे दोन ठाकरे ठरवतील, भाऊ ठरवतील। ईस्ट इंडिया कंपनीचे मालक जे दिल्लीत बसलेत, गुजरातमधून गेलेले, त्यांची ही भूमिका आहे की जोपर्यंत ठाकरे आणि पवार ब्रँड संपत नाही तोपर्यंत मुंबईसह महाराष्ट्राचे तुकडे करता येणार नाही। त्यासाठीच तर त्यांचे पक्ष तोडले, पण ब्रँड संपलेला नाही। लोक ठाकरेंच्या आणि पवारांच्या मागे अजूनही आहेत। या देशातून मोदी आणि शहा आणि फडणवीस ही नावं पुसली जातील, कारण त्यांनी देशासाठी काहीच केलेलं नाही आहे, महाराष्ट्रासाठी काही केलेलं नाही, मराठी माणसासाठी काही केलेलं नाही। जब तक सूरज चांद रहेगा बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार ही नाही ब्रँड राहतील इथे। योग्य आहे। मोदी शहाना लोक विसरतील अजिबात नाही। एक निवडणूक जाऊ द्या, मोदी शहा या देशाच्या राजकीय क्षितिजावरून तुम्हाला संपलेले दिसतील। तुम्ही मोठे भाऊ आहात, तुम्ही म्हणायचं वा या तुम्ही माझ्या घरी आपण चर्चा करू, किंवा तुम्ही मोठे भाऊ आहात, तुम्ही लहान भावाच्या घरी आलात तरी मोठेच राहणार आहात ना, त्यांनी लहान नाहीच होणार। तुम्ही या प्रसार माध्यमात। आणि मला सांग, संजय राऊत का बोलतोय? ज्या दोघा भावांना युती करायची त्यांना ठरवू द्या ना, मी नेहमीच म्हणतो ना, त्यांना ठरवू द्या। मग संजय राऊत कधी